मधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीसाठी झालेल्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीमध्ये तोडगा नाहीच। मानाच्या मंडळांना आणि इतर मंडळांना वेगळा न्याय देत असल्याची गणेश मंडळांची भावना। मानाच्या गणपती विसर्जनानंतरच मिरवणूक सुरू करण्यावर भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळी ठाम। पुण्यामध्ये काँग्रेसचे राज्यस्तरीय निवासी चिंतन शिबिर 11-12 ऑगस्टला खडकवासल्यामध्ये निवासी शिबिर होणार। पिंपरी चिंचवडच्या हवेची गुणवत्ता खालावली, ध्वनी प्रदूषणामध्ये सुद्धा वाढ। महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातील माहिती। वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, बदललेल्या राहणीमानामुळे हवेची गुणवत्ता खालावली। पुणे शहरामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 40 रुग्णालय कायमस्वरूपी बंद। बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टमधील जाचक अटी। कोरोनानंतर खासगी वैद्यकीय व्यवसायामध्ये होत असलेली आर्थिक हानी, मनुष्यबळाची कमतरता आणि वाढत्या कायदेशीर गुंतागुंतीमुळे रुग्णालय बंद। पुण्यामधल्या हवेली तालुक्यामधल्या अमानोरा जवळील शेतजमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात मोठा वाद। शेतकऱ्यांचे झाडावर चढून आंदोलन, बाधित शेतकऱ्यांना हरकत घेतल्यामुळे मोजणी न करता अधिकारी परतले। पुण्यामध्ये जुन्या वादातून एकावर कोयत्यानं हल्ला। पुण्याच्या झेड ब्रिज जवळील धक्कादायक घटना, हल्लेखोरांकडून 2 वाहनांची तोडफोड। राज्यामध्ये सर्वाधिक कंत्राटी शिक्षक पुणे आणि ठाण्यामध्ये। राज्यामध्ये 75,470 तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 8,969 कंत्राटी शिक्षक। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं जाहीर केलेल्या ऑगस्टच्या अहवालामधून बाब समोर।